श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. तर आता सर्वपित्री अमावस्या येत आहे. येत्या 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे श्राद्ध पूर्ण विधीपूर्वक करावे. सर्वपितृ अमावस्या हा पृथ्वीवरील पितरांचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी ते स्वर्गात परत जातात असे सांगितले जाते. यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुमच्या पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद तुमच्यावर राहावी आणि अडथळे दूर व्हावे यासाठी तुम्ही त्यांचे श्राद्ध पूर्ण नियमाने करावे. तसेच ज्यांना श्राद्ध करणे शक्य झाले नाही किंवा आणखीन पण काही अडचणी असतात तर अशा व्यक्तींनी हे उपाय जरूर करावे, ज्यामुळे आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होईल व आपले पूर्वज देखील प्रसन्न होतील. जरी पण तुम्ही श्राद्ध केले असतील तरी पण या सेवा तुम्ही जरूर कराव्या, ज्यामुळे आपले पूर्वज हे प्रसन्न होतील. जर आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्या पाठीवरती असेल ना तर कोणतेही काम आपल्याला त्या कामामध्ये अडथळे येत नाही व ते काम सुरळीतपणे पार पडते. तसेच शुभ कार्य देखील पार पडते. तर या पितृपक्ष मध्ये शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे, ज्यामुळे तुमच्या घरामधील भांडण तंटे, आजारपण तसेच भरपूर काही अडचणी असतात. नोकरीमध्ये प्रमोशन न मिळणे किंवा व्यवसाय आहे पण व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, पाहिजे तसे गिराईक नाहीये, तसेच आणखीन पण काही अडचणी असतात घरामध्ये, तर या सर्व दूर होतील. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपण एक बेलाचं फळ घ्यायचं आहे. बेलाच्या फळामध्ये जो आतमधला भाग आहे तो सर्व आपण काढून टाकायचा आहे. पूर्ण रिकामं आपल्याला बेलाचं फळ झालं पाहिजे. मग त्यात आपल्याला साखर टाकायची आहे आणि गव्हाचे पीठ टाकायचे आहे. मग गव्हाचे पीठ थोडेसे तुम्ही मळून घ्या आणि मग त्या गव्हाच्या पिठामध्ये साखर टाकली तरी पण चालेल. ते गव्हाचे पीठ आणि साखर तुम्ही त्यामध्ये मीठ हे टाकू नका. गव्हाचे पीठ आणि साखर एकत्र करा आणि तो गोळा आपण बेलफळ आहे त्याच्या आतमध्ये टाका. मग अमावस्येच्या दिवशी सकाळी 10 वाजता तुम्ही ते सर्व घरामधून फिरवून घ्या. घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये फिरवून घ्या. अगदी म्हणजे उंबरठ्यावरती सुद्धा फिरवून घ्या, तसेच गॅलरीमध्ये देखील फिरवून घ्या आणि घरातील सर्व व्यक्तींचा त्याला स्पर्श देखील करून घ्यावा. त्यानंतर हे फळ आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली गाडायचे आहे. जिथे पण पिंपळाचे झाड असेल तिथे तुम्ही हे फळ गाडून द्यावे आणि पिंपळाच्या झाडाला नमस्कार करावा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. तुम्ही तिथे एक दिवा देखील लावून येऊ शकता. मग शुद्ध तुपाचा दिवा देखील तुम्ही तिथे लावून यावा. यामुळे तुमच्या जर कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल, पितृदोष असेल तर तो पूर्णतः दूर होईल. तसेच भरपूर जणांना हे करणे शक्य नाही तर आपण आणखीन पण काही उपाय आहे ते देखील तुम्ही करू शकता. आपल्या पितरांना सद्गती मिळाली तर आपले पण सर्व काही व्यवस्थित होते. त्यामुळे आपण हे उपाय आवर्जून करावे. तर आपल्याला जिथे पण कुठे नदीकाठी म्हणा किंवा एखाद्या बेलाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला फक्त एक दिवा लावायचा आहे. पूर्वजांसाठी आपण तर एक दिवा लावू शकतो. दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे. जेव्हा भगवान आर्यमन स्वामी पितरांना आपल्या घ्यायला येतात, कारण की पितरांचा हा शेवटचा दिवस असतो. 15 दिवस पित्र हे आपल्या पृथ्वीतलावरती येत असतात. त्यांचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी त्यांना भगवान आर्यमन हे घेऊन जातात. मग त्या दिवशी आपण हा एक दिवा जरूर लावावा, जेणेकरून पितरांना आपल्या मोक्षप्राप्ती होईल. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही एकतर नदी काठावरती दिवा लावा किंवा नदीकाठ, तलाव तुमच्याकडे जर नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली किंवा बेलाच्या झाडाखाली तुम्ही हा दिवा लावला तरी पण चालेल. तुम्ही दिवा लावताना शुद्ध तुपाचा दिवा हा लावावा आणि शुद्ध तूप नसेल तर मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा आपण दिवा लावावा. फक्त आपला भाव हा मनातून पाहिजे. मग कोणती पण इच्छा असो ती पूर्ण होते. आपल्याला कोणत्याच कार्यात हे अडथळे, अडचणी या येत नाही.
तसेच या अमावस्येच्या दिवशी आपण एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे. मग तांदूळ हे अखंड असावे. कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ तुम्ही घेऊ नका. मग अगदी मुठभर तांदूळ घेतले तरी पण चालेल. मग एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये ते तांदूळ घ्या आणि त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापराच्या 2 वड्या त्यामध्ये टाकायच्या आहे. तुम्हाला जर भीमसेनी कापूर मिळाला नाही तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल. 2 वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत, त्या टाकायच्या आहेत. त्यानंतर ही वाटी आहे ती आपल्याला अमावस्येच्या दिवशी घराच्या बाहेर ठेवायची आहे. पूर्ण अमावस्येच्या रात्रभर देखील बाहेर ठेवायची आहे. तर आपल्याला हा कापूर जाळायचा आहे. त्यानंतर हा कापूर पूर्ण जळाल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ पण राहतील. तर आपल्याला ही वाटी आहे ती अमावस्येच्या दिवशी बाहेरच ठेवायची आहे रात्रभर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ही वाटी घ्यायची आहे. म्हणजे घरात वाटी ती तुम्ही आणू नका. जेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर जायचे असेल, म्हणजे सकाळीच केले तरी पण चालेल, मग तुम्ही सकाळी उठल्यावरती आंघोळ झाल्यावरती तुम्ही ही वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये जे तांदळाचे दाणे आहे ते तुम्हाला पक्ष्यांना घालायचे आहे. मग कोणत्या पण एका झाडाखाली जाऊन तुम्ही पक्ष्यांना हे तांदळाचे दाणे घालू शकता. पिंपळाच्या झाडाखाली म्हणा किंवा दुसरे एखादे झाड असेल त्या झाडाखाली जाऊन पक्ष्यांना तुम्ही हे तांदूळ घालायचे आहे. यामुळे आपले पित्र हे प्रसन्न होतील. कारण की पक्ष्यांच्या स्वरूपामध्ये आपले पित्र असतात असे देखील म्हणतात. या दिवशी घटस्थापनेचा पहिला दिवस राहील. त्या दिवशी सकाळीच तुम्ही हे तांदूळ पक्ष्यांना टाकून यावे. यामुळे देखील आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो व आपला पितृदोष आहे तो देखील दूर होतो. तसेच पितृपक्षाचा काळ हा पित्रांना समर्पित आहे. या काळामध्ये आपण जेवढे पण उपाय करू, सेवा करू, तेवढी आपल्याला त्याचे फळ हे जास्त मिळत असते. कारण की आपले पित्र तेव्हा पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि विशेष तिथी असल्यावरती आपण जे उपाय करतो ते उपाय आपले प्रभावी ठरत असतात व त्याचा रिझल्ट देखील आपल्याला लवकर मिळत असतो. त्यामुळे तुम्ही या अमावस्येच्या तिथीला हे उपाय आवर्जून करायचे आहे. तसेच आपल्याला एक दिवा पित्रांसाठी जरूर लावायचा आहे. ज्यांना बाहेर जाणे शक्य नाही, तसेच बाहेर तांदळाचे दाणे टाकणे शक्य नाही, तर त्यांनी हा एक उपाय आवर्जून करावा की जो उपाय आपण घरातच करू शकतो. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. फक्त आपल्याला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे. आपण या पितृपक्षामध्ये पिंडदान, तर्पण, श्राद्ध तर करतच असतो, पण पित्रांसाठी हा एक दिवा आपण अमावस्येच्या दिवशी जरूर लावावा की जो दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी देखील सुरुवात होईल व लक्ष्मी देखील स्थिर राहील आणि पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल. तर यासाठी तुम्ही कोणी पण हा उपाय करू शकतो. म्हणजे जे श्राद्ध करतात ते देखील हा उपाय करू शकतात आणि जे श्राद्ध करत नाही त्यांनी देखील हा उपाय केला तरी पण चालेल. तर यासाठी आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. तर आपण कणकेचा दिवा बनवून घ्यावे. त्याला आपल्याला 4 मुख करायचे आहे. 4 तोंडी जो दिवा असतो तो आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये लांब वात टाकायचे आहे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं आहे. जेव्हा तुमची देवपूजा होते तेव्हा आपण हा उपाय करायचा आहे. मग सूर्यास्तानंतर आपण हा उपाय संध्याकाळी 6 नंतर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग तुम्ही अगोदर देवापुढे दिवा लावून घ्या. त्यानंतर आपण सायंकाळी तुळशी मातेला देखील दिवा लावत असतो, तर तुळशी मातेला देखील दिवा लावून घ्या. त्यानंतर हा तुम्ही दिवा लावा. तर याचे 4 मुख असलेला हा दिवा आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. मग जिथे पण दक्षिण दिशा असेल तिथे तुम्ही दिवा हा ठेवावा. दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर आपल्याला पितरांचे स्मरण करायचे आहे. आपल्याला जर पितरांचे नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप आपण करावा आणि त्या दिव्याला देखील नमस्कार करावा. अशा प्रकारे तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा लावू शकता. या दिवशी तुम्हाला जर भगवद्गीतेचे पठण करणे शक्य असेल तर आवर्जून पठण देखील करावे. तसेच तुम्ही संक्षिप्त भागवत देखील पठण करू शकता. नाहीतर भगवद्गीतेचा 7वा अध्याय तुम्ही वाचला तर तुम्हाला त्याचा खूपच फायदा होईल.